नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवतोय चायनीज स्पेशल नूडल्स बनवायला अगदी सोपे आहे आणि खायलाही चविष्ट लागतात। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे, त्यामुळे नूडल्स मोकळे होतील, एकमेकांना चिकटणार नाही। पाण्याला उकळी आलेली आहे, त्यानंतर त्यामध्ये नूडल्स ॲड करायचे आहेत आणि बॉईल करून घ्यायचे आहेत। नूडल्स आपले छान शिजलेले आहेत, छान बॉईल झालेले आहेत। आपण या स्टेजला नूडल्स काढून घेऊया। नूडल्स आपल्याला चाळणीवर काढून घ्यायचे आहे आणि त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला थोडंसं गार पाणी टाकायचं आहे, म्हणजे मोकळे होतील नूडल्स, एकमेकांना चिकटणार नाही। नूडल्स बनवण्यासाठी आपल्याला थोडीशी पत्ताकोबी चिरून घ्यायची आहे, एक लाल सिमला मिरची चिरून घेतलेली आहे, एक हिरवी सिमला मिरची चिरून घेतलेली आहे, एक कांदा चिरून घेतलेला आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे आणि लसूण आणि आलं थोडं किसून घेतलेलं आहे। एका पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये आधी किसलेलं आलं आणि लसूण टाकायचं आहे। त्यानंतर चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत, कांदा टाकायचा आहे, हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आहे। मिश्रण थोडं परतून घ्यायचे आहे 2 मिनिटे। त्यानंतर पत्ताकोबी चिरून घेतलेली टाकायची आहे। सगळं मिश्रण हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। आपण लक्षात घ्या, सॉस पण टाकणार आहोत, त्यानुसार मिठाचं प्रमाण ठेवायचं आहे। सॉसमध्ये पण थोडं प्रमाणात मीठ असते। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा सोया सॉस टाकायचा आहे, 1 चमचा रेड चिली सॉस ॲड करायचा आहे। मिश्रण हाय फ्लेमवर 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला या स्टेजला नूडल्स ॲड करायचे आहेत। छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळे जिन्नस। तर आपले नूडल्स तयार झालेले आहेत। अशा प्रकारे आपण घरच्या घरी नूडल्स बनवू शकतो। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।